आजकाल आपण बघतो की बरेचशा विद्यार्थ्यांना ज्यांना सायन्स आवडत नाही किंवा मॅथ्स आवडत नाहीत असे विद्यार्थी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये करिअरमध्ये फारसे इंटरेस्टेड नसतात आणि ते युजली ह्युमॅनिटीज किंवा कॉमर्स साईडला जातात. या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की टेक्नॉलॉजीने सगळी करिअर क्षेत्र व्यापून टाकलेली आहेत आणि तुम्ही जरी टेक्नॉलॉजी पासून लांब पडला तरी टेक्नॉलॉजी तुमच्यापासून लांब जाणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. क्षेत्र कोणतंही असो, तुम्ही कॉमर्सला जा, ह्युमॅनिटीज मध्ये जा, डिझाईन मध्ये जा, म्युझिक मध्ये जा, कुठल्याही क्षेत्रात जा, टेक्नॉलॉजी सर्व क्षेत्रांना व्यापून टाकत आहे. आणि म्हणून यू मे चूज नॉट टू बिल्ड टेक्नॉलॉजी बट यू विल हॅव टू सर्टनली यूज टेक्नॉलॉजी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या करिअर क्षेत्रामध्ये इंटरेस्टेड आहात त्या करिअर क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीमुळे काय बदल होणार आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. कुठली कौशल्य ही टेक्नॉलॉजीमुळे कालबाह्य होणार आहेत आणि कुठली नवीन कौशल्य तुम्हाला शिकावी लागणार आहेत हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ते समजल्याशिवाय तुम्ही तुमचं नॉन टेक्नॉलॉजी फील्ड मधलं करिअर सुद्धा करू शकणार नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या टेक्नॉलॉजीचे बदल लक्षात घेऊन त्याप्रमाणे ऍक्शन तुम्ही तुमचं शिक्षण चालू असताना घेतली पाहिजे. केवळ कम्प्युटर ऑपरेट करता येतो किंवा मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळता येतात म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला चांगला करता येतो असं नाही. तर तुमच्या करिअर क्षेत्रामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज नवीन येत आहेत आणि त्या तुम्हाला वापरता येत आहेत का? म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊन ऍक्च्युअली नोकरीसाठी बाहेर पडणार आहात, नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडणार आहात, त्यावेळेस तुम्हाला या टेक्नॉलॉजीचं बेसिक नॉलेज तरी असलं पाहिजे किंवा त्याचा बेसिक वापर तुम्हाला करता आला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर अगदी तुम्हाला जर लँग्वेजेस मध्ये करिअर करायचं असेल तर मशीन ट्रान्सलेशन किंवा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टूल्स ज्याला आपण NLP टूल्स म्हणतो हे तुम्हाला वापरता येतात का? तुम्हाला जर म्युझिक मध्ये करिअर करायचं असेल तर डिजिटल ऑडिओ वर्कस्टेशन्स किंवा मिडी कंट्रोलर्स असतील किंवा व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंट्स असतील ह्या टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरता येत आहेत का? जर तुम्ही मास कम्युनिकेशन मध्ये जाणार असाल तर डेटा व्हिज्युअलायझेशन, डिजिटल स्टोरी टेलिंग अशा टेक्नॉलॉजीज तुम्हाला वापरता येत आहेत का? किंवा अगदी गेल्या जर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला डिजिटल आर्काइव्ह यासारखे सॉफ्टवेअर्स आणि यासारख्या टेक्नॉलॉजीज वापरता येत आहेत का हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नसतील येत तर तुम्ही ह्या शिकल्या पाहिजे, कारण या लेटेस्ट टेक्नॉलॉजीजचा वापर करून तुम्ही तुमच्या नॉन टेक्नॉलॉजी करिअरमध्ये खूप मोठं नाव करू शकता हे मात्र नक्की आहे.